मुंडवा जमीन व्यवहार प्रकरण यामध्ये निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। येवले यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचे समोर आले। मुंडवा येथील जमीन रिकामी करण्यासाठी येवले यांनी भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेला दोनदा पत्र पाठवलं। येवलेंना पत्र पाठवण्याचा अधिकार नव्हता। बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणामध्ये सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आलेला आहे। अधिकार नसताना सुद्धा जमीन रिकामी करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता। आणखी एक महत्त्वाची बातमी, ठाणे पालिकेमध्ये मनसे आणि पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे। कासार वडवलीमध्ये मठावर पालिकेने कारवाई केली आहे असा आरोप आंदोलकांनी केलाय। अविनाश जाधवांसह पवारांचे एनसीपीचे मनोज प्रधान हे सुद्धा या आंदोलनामध्ये आहेत। मनसे आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे एकत्रित ठाणे पालिकेमध्ये आंदोलन। स्वामींच्या मठात जर 5 गुंठ जमिनीला स्वामींचं नाव आहे, ती जागा जर तुम्हाला सोडणार नसेल तर तुम्ही जिथे जिथे नावं दिलेत ना तुमच्या आई बापांची, ती नावं काढायला आम्ही पाठी लागू म्हणून। कोणीही करोडो रुपये देऊन जागा दिली नाही। ही जागा आता ते स्वामींचं मठ तोडून हे काय बनवणार आहे? गार्डन। कोणासाठी गार्डन बनवताय? अहो, त्या गार्डन मध्ये 4 लोक येऊन तिथे प्रेमी युगल बसण्यापेक्षा आज हजारो स्वामी भक्त येऊन तिथे दर्शन घेतात ना स्वामींचे। कोणासाठी गार्डन? सिंचन घोटाळ्यामधून सुटले, यावेळेस त्यांनी यांना सुटू देणार नाही असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे। पार्थ पवारांवर आजच गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असं दमानिया यांनी म्हटलंय। जसं सिंचन घोटाळ्यात ते सुटले, महाराष्ट्र स्टेट बँकचा जो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकचा जो घोटाळा केले त्यातनं सुटले, जनादेश्वरच्या एन्करेजमधनं सुटले, यावेळेस त्यांना मी सुटू देणार नाही एवढं मात्र 100%। पार्थ पवारांच्या त्या दोन्ही कंपन्या एमेडिया होल्डिंग्स LLP, अमेडिया एंटरप्राइजेस LLP याचा पूर्ण बॅलन्स शीटचा कीस केला। रेव्हेन्यू 0, सेल्स 0, टोटल इन्कम 0। तर अशी कंपनी 300 कोटीची जमीन कशी घेऊ शकते? त्यांच्यावर जो FIR झालाय, तर आजच मी पत्र ड्राफ्ट करून माझं सकाळी विजय कुमारांशी बोलणं झालं। त्यांना मी ते पत्र पाठवून देणार आहे आणि पुणे पोलिसांमध्ये जाऊन ते द्यायला सांगणार आहे। त्याच्यात पार्थ पवारांवर आजच्या आज गुन्हा दाखल करा अशी मागणी करणार आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये महिलेचा मृत्यू झालाय। महिलेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको करत संताप व्यक्त करण्यात आलाय। आमदार आशुतोष काळे यांनी त्या संदर्भात अजित पवार यांना देखील फोन केला। माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी देखील वनमंत्र्यांना फोन केलाय। महिलेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ या ठिकाणी आक्रमक झाले आणि त्यांनी इथे रास्ता रोको केलेला आहे। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला। अशोक चव्हाण यांची कार्य करण्याची पद्धत आणि अनुभव पाहता युती होईल असं वाटत नाही असं हेमंत पाटील यांनी म्हटलं आहे। निवडणुकीमध्ये युती व्हावी ही आमची मनापासून इच्छा आहे असं हेमंत पाटलांनी म्हटलं। युतीच्या अनुषंगाने शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। तुम्ही तसा प्रस्ताव दिलाय, निरोप दिला, तुम्हाला वाटतं युती होईल? जिल्ह्याची एकंदरीत कार्य करण्याची जी आतापर्यंतचा अनुभव आणि जी पद्धत आहे ती पाहता मला वाटत नाही, कारण यापूर्वी माननीय अशोक चव्हाण साहेब माननीय उद्धवजींचं सरकार असताना आघाडी म्हणून बरोबर होते आणि अत्यंत वाईट अनुभव आम्हाला अर्धापूर, भोकर, मुदखेड या मतदारसंघातला आलेला आहे। जिथं आम्ही ताकदवर आहोत तिथं तुम्हाला आमच्या वाट्याचं काहीच देणार नाही, तर अशी भूमिका चालणार नाही। जशी ताकद असेल त्या पद्धतीनं निश्चित लढू। कोल्हापूरच्या चंदगड नगरपंचायतीसाठी एक नवं समीकरण पुढे येते। चंदगडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येते। माजी आमदार राजेश पाटील आणि नंदाताई बाभुळकर एकत्र निवडणूक लढवणार आहेत। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने एकत्र निवडणूक लढवण्यात येणार आहे। चंदगडमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेत याची घोषणा करण्यात आली आहे। कोल्हापूरच्या चंदगड नगरपंचायतीसाठी हे एक नवं समीकरण, दादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी इथे एकत्र लढणार आहे।
तर मनोज जरांगे यांच्यासाठी बीडमधील शिरूर कासार तालुका बंदची हाक देण्यात आली आहे। मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्यांसह सुपारी देणाऱ्यांना सुद्धा अटक करा या मागणीसाठी आज शिरूर कासार तालुका बंदची हाक देण्यात आली आहे। मनोज जरांगे आज माजलगाव दौऱ्यावर आहेत। लातूरच्या उदगीरमध्ये समर्थकांकडून धनंजय मुंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे। समर्थकांकडून धनंजय मुंडेंवर झालेल्या आरोपांचा निषेध करण्यात आलाय। त्यामध्ये प्रसिद्धी मिळते असा काही नेत्यांचा समज आहे असं दरेकर यांनी म्हटलंय। बच्चू कडूंच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली। मला वाटतं बच्चू कडूच मर्दाची अवलाद आहे या महाराष्ट्रात, एकच मला वाटतं। नामर्द, मर्द, शंड अशा प्रकारच्या कोट्या करण्यात आणि वात्रट बोलण्यात प्रसिद्धी मिळते असा काही नेत्यांचा समज आहे। त्याला आधार लागत नाही, पुरावा लागत नाही। आता नामर्दाची अवलाद आहे की काय आहे बच्चूंना दाखवायला लागेल मर्द लोकांना। त्यासाठी बच्चूंनी चॅलेंज स्वीकारावं। मग मर्द आहेत की नामर्द आहेत आम्ही दाखवून देतो। बरं, गड्डी दिली, काही संकेत आहेत की